इथं धावेत धावफलकावर 2 धावा आल्यात. एकंदरीत 2 धावांनी धावफलक जे ओपन झालंय धावफलकाचा श्री गणेशाचा झालाय. तर सगळे जे आमचे प्रेक्षक मायबाप इथं आलेत त्या सगळ्या प्रेक्षक मायबापांना या निखिल वाकळेचा नमस्कार. तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमच्या आम्ही शतशः ऋणी राहू. तर खऱ्या अर्थानं प्रेक्षक मायबापांचं सगळ्यांचं स्वागत. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर निलेश धापसी राईट आर्म राऊंड विकेटनं मारा करेल. आता मात्र एक पुन्हा प्रहार चेंडूला 38 सर्कलच्या डोक्यावरनं खेळलं गेलं. वन्स अगेन विकी काळे सरसावला. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला योगेश चौधरीकडनं आणि या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 3 या धावसंख्येवर. 3 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. आता मात्र एक अनुभवी फलंदाज एक साधारणतः 20 ते 22 वर्षे ज्यानं टेनिस क्रिकेट गाजवलं तो योगेश चौधरी इज ऑन बॅटिंग स्टान्स. द मॅन फ्रॉम कुडूस. सातत्यानं ज्यानं पहिल्यांदा टेनिस क्रिकेट खेळलं तो जय हनुमान कुडूस संघ आणि त्यानंतर बरेच संघ ज्यामधून यानं टेनिस क्रिकेट खेळायला सुरुवात केली. चांगला फटका चांगला प्रहार सिली मिड ऑफ मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय वाईडिश लॉंग ऑफ ला. हर्षान पटेल चेंडूला उचलतोय फेक करतोय तोपर्यंत एकच धाव मिळेल. या एकेरी धावेने 4 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. तर पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचं खऱ्या अर्थानं स्वागत करतोय. सगळ्या प्रेक्षकांना एक मोठी संधी आहे की जर प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर षटकाराचा झेल जर टिपला तर रिअल अकॅडमी जे आपले ब्रँड पार्टनर आहेत विशाल ठाकरे सर आणि शशांक सर एक विश्वासाचं ठिकाण आहे त्यांच्याकडनं टी-शर्ट्स. आता मात्र अक्रॉस द बॅट चेंडू जाईल सीमारेखा पार चौकार येतोय. 4 धावा मिळतील. तर धन्यवाद डीजे मास्टर. एकंदरीत विवो जो आपला ब्रँड पार्टनर आहे खऱ्या अर्थानं एक विश्वासाचा स्मार्टफोन जो सध्या मार्केटमध्ये खूप गाजतोय तर त्या विवोनं सुद्धा एक मोठी थाप पाठीशी ठेवले. त्यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात. ब्रँड पार्टनर रिअल अकॅडमी हे एक विश्वासाचं ठिकाण कारण बरेचसे विद्यार्थी या भागातले घडवले गेले. तो एक कोचिंग क्लास. वन्स अगेन आता मात्र एक श्रीकांत जोगमार्गेचा प्रहार चेंडू जातोय. विकी काळे मात्र अप्रतिम जबरदस्त झेल टिपला जातोय. बाद फलंदाज बाद. तर धन्यवाद. विना विलंब श्री गणेशजी 11 आपला फलंदाज लवकर तैनात करायचा आहे लगेचच. हा फलंदाज जेव्हा 38 सर्कल सोडतो त्यावेळी आपला फलंदाज सीमारेषेच्या आत पाहिजे. तर निश्चित रूपाने फलंदाजी स्टांजवर येईल फलंदाज चिराग भानुशाली. वन्स अगेन द मॅन फ्रॉम कुडूस. आज आमच्या डीजे मास्टर सुद्धा अप्रतिम गाणी वाजवत आहेत कारण त्यांना माहिती आहे 3 तारखेलाच आपल्या आई एकविरेची पालखीचा सोहळा संपन्न झालाय. 3 तारखेला ज्याला शुभारंभ झाला आणि तब्बल 10 दिवस या कारल्याच्या डोंगरात कारण 3.5 शक्तिपीठांपैकी एक जो कारल्याचं शक्तिपीठ जे बोललं जातं त्या कारल्याच्या जत्रेची वर्णी मात्र लागली आहे कारण या एप्रिल महिन्यातच ज्या कारल्याच्या डोंगरातला जो जत्रेचा महोत्सव होता तो संपुष्टात आला आणि आमचा डीजे जॉकी सुद्धा अगदी मनमुराद आनंदानं ही गाणी वाजवतोय आई एकविरेची कारण आपल्या सगळ्या आगरी कोळी समाजाची आपल्या आगरी कोळी मराठी समाजाची अगदी आराध्य दैवतेचं स्थान म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं ती आई एकविरा. तिच्या चरणी एक साकडं घालूयात एक साष्टांग प्रार्थना घालूयात आणि पुन्हा जाऊयात मैदानात. जो गोलंदाजी मार्कवर येईल तो दुसरं षटक हाताळण्यासाठी हर्षान पटेल. ही कडवी झुंज असणार आहे. कुडूसच्या खेळाडूंमधली ही झुंज असणार आहे कारण जसं जसं क्षणचित्र आपण कुडूसच्या सरावाच्या मैदानात पाहतो तसं क्षणचित्र आता मात्र वाडा प्रीमियर लीग 2017च्या मैदानात पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणात मोजम पटेल सातत्यानं आपलं कसब कौशल्य पणाला लावतोय आणि फलंदाजीच्या माध्यमातून योगेश चौधरी आपलं कसब कौशल्य पणाला लावतोय. हर्षान पटेल एक महत्त्वाचा खेळाडू थोडासा अनफिट आहे थोडासा दुखापतग्रस्त आहे तरीसुद्धा क्रिकेट एक मोठं व्यसन आहे आणि या क्रिकेटच्या खेळावरच्या नितांत प्रेमापोटी वन्स अगेन लोअर फुल टॉस इन बिटवीन द सिली मिड ऑफ. चेंडूला टेक ऑफ केलाय आणि चिराग भानुशाली च्या पारीचा अंत. बाद फलंदाज बाद धावबाद झालाय.
तर धन्यवाद डीजे मास्टर. अजून एक मोठी संधी फलंदाजांसाठी आहे, कारण कैलास तरे साहेब जे वेदांत एंटरप्राइजेसचे सर्व आहेत त्यांच्याकडनं प्रत्येक 3 षटकारांना म्हणजे षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय कैलास तरे साहेबांकडनं दिलं जाईल वेदांत एंटरप्राइजेस शिरसारकडनं. कारण आपण पाहत आहेत आणि सलग जर 6 षटकार मारले, एका षटकात 6 षटकार मारणारा फलंदाजाला 2100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल वेदांत एंटरप्राइजेस शिरसाडकडनं सन्माननीय कैलास तरे साहेबांकडनं. आणि प्रेक्षकांसाठी एक मोठी नामी संधी आहे, कारण अजय जो बॅटिंग स्टँडवर आलाय खेळपट्टीवरनं पाहूयात. अर्शान गोलंदाजी मार्कवर चिरागला मात्र परतीचा रस्ता दाखवलाय, तो धावबादच्या रूपाने. वन्स अगेन अर्शान राईट मूव्हर. आता मात्र एक प्रहार चेंडू खेळला जातोय, सिली मिड ऑन मधून ट्रॅव्हल झालाय वाईडिश मिड लॉंग ऑनला. एकच धाव मिळेल, या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल. ते एकंदरीत 9 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 2 डिलिव्हरीज. 2 चेंडूंचा खेळ हाताळून झाला आतापर्यंत. दुसरं षटक जे प्रगतीपथावर येत आहे अर्शानचं कादिवली गाव एंडकडनं. आणि या 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर 9 धावा आल्यात. वन्स अगेन अर्शान एक मोठा खेळाडू आहे. आता मात्र एक नवीन तरुण तडफदार जोश आणि एका बाजूला असणाऱ्या अनुभव, या 2 गोष्टींमधला हा संघर्ष पुन्हा एकदा पणाला लागेल. कारण योगेश चौधरी एक खूप मोठा खेळाडू आहे, हर्षान पटेल त्याच्याच तालमीतला एक खेळाडू. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर येईल, षटकातला 3रा चेंडू हाताळेल तो पंचांच्या डाव्या बाजूनं म्हणजेच लेफ्ट राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करेल ब्लॅक स्क्रीन एंडकडनं अर्शान साधारणतः 10 पावलांवरनं. आता मात्र सन्मान दिला जातोय अर्शानला. गुरु शिष्यांमधला संघर्ष आणि पॉपिंग क्रीज मध्ये त्याला बऱ्याचदा तारलंय. तो हा डावखुऱ्या हाताचा एक आक्रमक शैलीचा फलंदाज अजय इज ऑन बॅटिंग स्टँड. गोलंदाजी मार्कवर अर्शान पटेल. षटकातला पुढचा चेंडू हाताळेल. फुल टॉस चेंडू जाईल वाईडिश लॉंग लेग मधनं सीमारेखा पार चौकार येतोय. दॅट्स द विवो बाउंड्री. 4 धावा मिळतील. तर खऱ्या अर्थानं एक देखणी बाईक आपण समोर पाहत आहेत, जी ॲव्हेंचर बजाज कंपनीनं लॉन्च केली आहे. आणि तब्बल 1,20,000 रुपये जिची अनामत रक्कम आहे, जी जिंकू शकता आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून. 500 रुपयांत फक्त कुपन खरेदी करायची आहेत. प्रहार करण्याचा प्रयत्न वाईडिश मिड विकेटला हा चेंडू ट्रॅव्हल झाला असता. योगेश चौधरी मात्र बचावलाय सुखरूप. एक बाद होण्याचे चिन्ह दिसत होते, टेक ऑफ केलं नाही, चेंडूला उचललं गेलं नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र थोडीशी चुकी झाली आहे आणि सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय तो फलंदाज योगेश चौधरी. वन्स अगेन जबरदस्त प्रयत्न केला जातोय. अप्रतिम खेळ, अप्रतिम ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहेत. सगळ्या प्रेक्षकांसाठी नामी संधी आहे की षटकाराच्या बाहेर जर आपण खेळ घेतला तर रिअल अकॅडमी वाडाकडनं आपल्याला एक जर्सी, एक देखणी रिअल अकॅडमी को ब्रँड पार्टनरची जर्सी आपल्याला मिळेल विशाल ठाकरे आणि शशांक ठाकरे यांच्याकडनं. आता मात्र एक प्रहार स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू जाईल भेदून सीमारेषेच्या दिशेनं. चेंडू जातोय सीमारेखा पार चौकार येतोय. एक मोठा फटका. वन्स अगेन ओव्हर टू डीजे मास्टर. या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 18. तर धन्यवाद. या चौकारानं मात्र धावफलक शेवटच्या चेंडूवर जाऊन पोहोचलं. ते 18 या धावसंख्येवर 2 चेंडूंचा खेळ संपलाय. हर्षान याला मात्र 10 धावा ज्यानं खर्च केल्या आपल्या षटकात. वन्स अगेन निलेश धापसे
मॅन फ्रॉम वाघाडीचा हा खेळाडू पुन्हा एकदा जो खेळपट्टीवर येईल, ज्यानं सातत्यानं पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय की हा खेळाडू जर आपण पाहिला तर ऑक्शनमध्ये साधारणतः कमी किंमतीत विकला गेला, परंतु कामगिरी खूप मोठी करतोय. कारण कागदावर जे बरेचसे मोठे खेळाडू आले त्यांनी मात्र या सीझनमध्ये एक फोल कामगिरी केली. थोडासा फ्लॉप शो झालाय, परंतु जे खेळाडू मात्र कमी किमतीत विकले गेले त्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. वन्स अगेन गोलंदाज निलेश, खडे खडे आडव्या बॅटनं प्रयत्न केला गेला, एक मल्टी हिट एक दुजोरा देण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु पोझिशन्स बनवू शकला नाही. पोझिशन्स क्रिएशन्स इज द मोस्ट बेस्ट एव्हर वेपन. इट्स मस्ट इम्पॉर्टंट इन टेनिस क्रिकेट. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि धाव फलकावर या निर्धाव चेंडूची सांगता होते. एकंदरीत जर पाहायला गेलो पुन्हा एकदा निलेश षटकातला दुसरा चेंडू हाताळेल राईट आर्म राऊंड विकेट ना. आता मात्र फुलिश लाईन डिलिव्हरी, पायात टाकलेला हा चेंडू अगदी जबरदस्त कलाईनं खेळला गेला स्क्वेअर लेगला. आणि धावफलकावर एक धाव वाढली. धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 19 धावा एकंदरीत धावफलकावर पाहायला मिळत आहेत. फलंदाज अजय मात्र आता बॅटिंग स्टांजवर जातोय. अजय जाधव जो बॅटिंग स्टांजवर आहे. मॅन फ्रॉम खानिवली चा हा खेळाडू सातत्यानं अप्रतिम फलंदाजी करतोय. सातत्यानं मल्टी हिट ज्याच्या फळीतनं पाहायला मिळतात तो असा हा फलंदाज अजय जाधव. वन्स अगेन सामना करेल. आता मात्र दोन्ही एका स्तरावरच्या खेळाडूंचा संघर्ष. अभिनव पॅन्थर संघाचा निलेश धापसी जो चमकलाय, आता मात्र वन्स अगेन एक मॅजिकल डिलिव्हरी. दॅट्स द ग्लोरियस डिलिव्हरी, दॅट इज द मॅजिकल बॉल. एक जादूमय चेंडू हाताळला गेला. निर्धाव निलेश धापसी सातत्यानं प्युअर टेनिस क्रिकेट खेळतोय. निलेश धापसी सातत्यानं अप्रतिम क्रिकेट खेळतोय. धावफलकावर जे धावफलक जाऊन पोहोचलंय ते 19 धावसंख्येवर मात्र स्थिर आहे. षटकातला चौथा चेंडू हाताळलेला राईट आर्म राऊंड विकेट पॅव्हलियन सिटी एंडकडनं. अप्रतिम चेंडू ऑफस्टंप टू ऑफस्टंप लाईन पिचिंग लेंथ गती आणि वेगावर अप्रतिम नियंत्रण मिळवलं जात आहे सातत्यानं ते निलेशकडनं. कारण निलेश एक हुकुमाचा एक काय जो अमोल पाटील साहेबांनी ज्याला लॉन्च केलं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अभिनव पॅन्थर्स नावाचा हा संघ खेळतोय. अमोल पाटील त्याचप्रमाणे मिलिंद देशमुख यांची हे जे संघ मालक आहेत हे टीम ओनर आहेत. आणि या टीम ओनरनी हे खेळाडू अगदी आता मात्र प्रहार केला जातोय कार्पेटच्या साह्यानं. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. थोडीशी चूक झाली आहे परंतु आणि या चुकीचं रूपांतर एक धाव अतिरिक्त जाण्यात जो होत आहे. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 21 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत निलेश धापसीनं षटकातले 5 चेंडू हाताळलेत आणि 21 धावा ज्या आतापर्यंत धावफलकावर आल्यात. फक्त 3 धावा ज्यानं खर्ची केल्यात. या 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा निलेश धापसी यानं खर्ची केल्यात. वन्स अगेन गोलंदाज निलेश एक प्रहार करण्याचा प्रयत्न अप्रतिम. पेस व्हॅरिएशन इज द बेस्ट एव्हर वेपन इन टेनिस क्रिकेट जे बोललं जातं त्यावर त्याची जी परिणिती केली गेली ती गोलंदाज निलेश धापसीकडनं. आणि षटक क्रमांक 3 ज्याची समाप्ती होते. षटक क्रमांक 3चं पतन झालंय. चौथं षटक प्रगती पथावर येईल तोपर्यंत जाऊयात पुन्हा एकदा डीजे जॉकीकडे. विनाविलंब चौथ्या षटकाला प्रगतीपथावर आणायचं आहे. आशिष आपण प्लीज कोऑर्डिनेट करायचं आहे. तर निश्चित रूपानं काल एक बातमी आली की अगदी उल्हासनगर अंबरनाथ कल्याण परिसरात डॉल्बीवाल्यांना पूर्ण बंदी, प्रत्येक शोला बंदी लावण्यात आली. आणि त्याच अनुषंगानं आमचे डीजे मास्टर खूप हुशार आहेत की कमी साऊंडमध्ये, कारण ध्वनी प्रदूषण होणार नाही या अनुषंगानं. कारण कुठल्याच प्रकारचं प्रदूषण या स्पर्धेतून होऊ दिलं जाणार नाही या अनुषंगानं ही स्पर्धा आपण कॅरी आउट करतो. ही स्पर्धा आपण सजवली जाते. अगदी ध्वनी प्रदूषण असोत किंवा अगदी फटाके सुद्धा वाजवले जात नाहीत, म्हणजे वायू प्रदूषण ही नसोत. हे कारण आपलं स्लोगन आहे. कारण आपली जी WCAची कमिटी आहे तिचं स्लोगन आहे सेव्ह दी वॉटर अँड सेव्ह दी लाईफ. पाणी वाचवा आणि जीवन वाचवा. खऱ्या अर्थानं पर्यावरणाला दुजोरा देणारं हे जे WCAचं ब्रीद वाक्य, तर खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे. वन्स अगेन सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत करतोय आणि त्यांना पुन्हा एकदा एक माहिती देतोय की समोर जी देखणी बाईक आपल्याला दिसते ॲव्हेंचर
बजाज कंपनीची, ही आपण जिंकू शकता. फक्त 500 रुपयाचं कुपन्स आपण खरेदी करायचे आहेत. आता मात्र सन्मान दिला जातोय वन्स अगेन योगेश चौधरी. सातत्यानं डिफेंडिव्ह फलंदाजी करतोय, सातत्यानं बचावात्मक खेळी करण्याचा प्रयत्न केला जातोय. अर्शान पटेल मात्र सातत्यानं हवी ठरलाय. गुरु शिष्यांचा संघर्ष जो आपल्याला पाहायला मिळतोय, कारण हा जो खेळाडू अर्शान पटेल अगदी फार मोठा खेळाडू आहे. अगदी सातत्यानं थोडीशी संधी याला मिळाली नाही बऱ्याचदा कुडूस संघातून, परंतु आता मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करतोय. आता मात्र जबरदस्त चेंडूला खेळलं जात आहे. फक्त लॉफ्ट करून दिला गेलाय चेंडूला, फक्त दिशा दिली आहे आणि एकच धाव मिळेल. विकी मात्र सातत्यानं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक धाव मिळेल. 22 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. 22 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट. तर श्रीकांत जोगमार्गे आणि त्याला त्यानंतर एक गडी परतला तो चिराग भानुशाली. हे 2 फलंदाज बाद झाले. एक झेलबाद झाला श्रीकांत जोगमार्गेचा, वायडिश लॉंगॉनला विकी काळेनं झेल जो टिपला आणि त्यानंतर एक फलंदाज धावबादच्या रूपाने फलंदाजी मार्कवरून न परतला. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल केला जातो. आशिष कर्णधार सातत्यानं चेंजेस करतोय आणि ज्याची वर्मी लागते, कारण हे वाडा टेनिस क्रिकेट मधले पडद्याच्या मागचे खेळाडू आहेत, ज्यांनी सातत्यानं 100% आपलं योगदान दिलंय. कारण आमचे जे tenniscricket.in चे जे सगळे जे मेंबर आहेत त्यांनी सकाळी एक चित्रफित मला दाखवली आणि संतोष नाणेकर यांना एक छान वाक्य बोललं की ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात तुम्ही तुमचं 100% दिलं पाहिजे. आणि निश्चित रूपानं त्या अनुषंगाने चांगला खेळ केला जातो अभिनव पॅन्थर्सकडनं. चेंडू उचललाय, फेकलाय, तोपर्यंत 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं इन बिटवीन द 22 यार्ड. या 22 यार्ड मधला ही चित्त्याची धावगती जी योगेश चौधरी आणि फलंदाज अजय जाधवकडनं कंप्लीट केली जाते. 4 षटकांचा खेळ जो प्रगतीपथावर आहे. 4थं षटक 24 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. अर्शान मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले, 3 धावा खर्ची केल्यात. अप्रतिम वन्स अगेन फुलिश लेंथ डिलिव्हरी. चेंडू गेलाय वायडिश मिड विकेटला ट्रॅव्हल होईल. 2 धावा सहज गतीनं पूर्ण झाल्यात. अजय जाधव आणि योगेश चौधरी मधली सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. वन्स अगेन या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 26 या धावसंख्येवर. 26 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट्स. 26 धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत. या षटकातल्या 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावर 26 धावा एकंदरीत. वन्स अगेन अर्शान षटकातला 5वा चेंडू हाताळेल. अर्शान पटेल द मॅन फ्रॉम कुडूसचा हा खेळाडू सामना करेल. आता मात्र सुंदर चेंडू आणि त्या चेंडूला दिलेलं चोख प्रत्युत्तर थोडीशी मिसफिल्ड झाली आणि रूपांतर 1 एक्स्ट्रा धावेत होईल. 2 धावा मिळतील या धावफलकावर. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 28 या धावसंख्येवर. 28 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट्स. 28 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. 5 चेंडूंचा खेळ जो संपुष्टात आलाय. वन्स अगेन षटकातला शेवटचा चेंडू हाताळेल गोलंदाज अर्शान पटेल. तर अर्शान एक खूप चांगला गुणी खेळाडू आहे, कारण सातत्यानं चांगलं टेनिस क्रिकेट ज्यानं पाहिलंय, सातत्यानं चांगलं टेनिस क्रिकेट ज्यानं पाहिलंय, परंतु संधी न मिळालेला हा एक खेळाडू होता. परंतु आता मात्र त्याला संधी मिळाली आणि एक संधीचं सोनं करतोय. धात मागितली जाते पंचांकडे. बाईचा इशारा येतोय आणि 1 धाव मिळेल बाईच्या स्वरूपात. षटक क्रमांक 4 ज्याची वर्णी लागते. या 4थ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर स्थिरावलेली धावसंख्या 29 रन. 29 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद झालेत आतापर्यंत. 29 या धावसंख्येवर 24 चेंडूंचा खेळ संपलाय. विना विलंब ड्रिंक ब्रेक्स आपण सुरुवात करायची आणि 3 मिनिटांच्या अवधीनंतर लगेचच सामन्याला सुरुवात करायची. तोपर्यंत जाऊयात डीजे मास्टरकडे. एक सुश्रा
कारण ज्यानं आपण पाहिलं MRK फायटर्स संघाकडनं मागच्या वर्षी जो खेळत होता आणि सगळ्यात वेगवान म्हणून गोलंदाज या वाडा तालुक्यातला सुनील वनगा, द मॅन फ्रॉम बिलघरचा हा खेळाडू ज्याला देवाज्ञा झाली आहे, तर निश्चित रूपानं आपण त्याला मायक्रोफोनवरून श्रद्धांजली वाहूयात. आणि आम्ही समोरच त्याचं बॅनर फ्लेक्स आम्ही लावतो आणि त्याच्यासमोर एक बॉक्स ठेवला आहे, त्यात आपण आर्थिक स्वरूपात मदत करू शकता त्यांच्या कुटुंबियांना. कारण एक गरीब घरातला मूर्तिमंत खेळाडू होता ज्यानं सातत्याने या क्रिकेटसाठी चांगलं योगदान दिलं, चांगलं क्रिकेट, ज्यानं क्वालिटी क्रिकेट बऱ्याचदा खेळलं. नाण्याला खूप चांगली टुर्नामेंट त्यांनी माझ्यासमोरच खेळली गेली होती. त्यानंतर बऱ्याचदा मी त्याला पाहिलं बिलघर संघाकडनं. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एक नामांकित खेळाडू, परंतु आता मात्र असं बोललं जातं की जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला, आणि त्याला देवाज्ञा झाली आहे. आज तो या सगळ्या खेळाडूंमध्ये नाही आहे, आज त्याला आपण सगळेजण मिस करतोय. तर निश्चित रूपानं आपण त्याला श्रद्धांजली देऊयात आणि ज्यांना कोणाला आर्थिक स्वरूपात मदत करायची असेल ते करू शकतात. धन्यवाद. जाऊयात खेळपट्टीवर. 4 षटकांचा खेळ संपला. 29 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. येणारी 4 षटकं असतील या पहिल्या सत्रातली. गोलंदाजी मार्कवर येईल तो गोलंदाज योगेश दिवा YD. एकंदरीत ज्या टोपन नावानं ज्याला बोललं जातं, द मॅन फ्रॉम नेहरोलीचा हा खेळाडू सामना करेल अजय जाधव. वन्स अगेन फाईट. एक प्रहार. चेंडू खेळला जाईल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. इन बिटवीन द गॅप. चेंडू जातोय सीमारेखा पार. चौकार आलाय. आल्या आल्या स्वागत केलंय YDचं. DJ मास्टर बजाव. तर खऱ्या अर्थानं एकंदरीत योगेश दिवा याला प्रहार चढवला गेला पहिल्या चेंडूवर आणि चौकारानं जी खेळी सजवली जाते या 4 धावांनी 33 धावा. प्रहार. आता मात्र चेंडूवर एक हलकीशी लॉफ्ट दिली गेली. हलक्या हातानं चेंडूला शोल्डर स्विंग मधून खेळला गेला आणि 2 धावा सहज गतीने, कारण चेंडू ट्रॅव्हल झाला नो मॅन लँड मध्ये. चेंडूवर वायडिश लॉंग ऑफ किंवा वायडिश शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधला खेळाडू सरसवेपर्यंत 2 धावा टिपून काढल्या गेल्या आणि या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलं. ते एकंदरीत 35 या धावसंख्येवर 35. गोलंदाज पुन्हा एकदा योगेश दिवा तयार आहे. नेरोली संघाचा हा खेळाडू जो सामना करेल आता मात्र अभिनव पॅन्थर्स कडनं. एक प्रहार. एक ब्रँडेड फटका सुमित डेकलेच्या स्टाईलनं. चेंडू जाईल षटकार सीमा पार. 6 धावा येतील. DJ मास्टर वाजवा. तर या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचले. हे 3रं षटक मात्र खूप महाग, हे 5वं षटक मात्र खूप महागडं ठरतंय आणि योगेश जर पाहिलं वैयक्तिक पहिले षटक जर हाताळतोय, परंतु धावफलकावर 41 धावा 41 धावा लागल्यात त्या आता मात्र श्री गणेशजी 11 संघाच्या. शॉर्ट ऑफ लेंथ अजिबात थारा नाहीये टेनिस क्रिकेटमध्ये. या चेंडू खेळला जातोय वायडिश लॉंगॉनला. एक धाव जबरदस्त प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट ना. योगेश चौधरी. तर पाहूयात 2च धावा मिळतील या चौथ्या चेंडूचा खेळ संपल्यानंतर आणि धावफलकावर या 2 धावांनी 43 धावा ज्या जमा होतील. आता मात्र फळीची आतली कडा घेतली गेली आणि चेंडू सरकला. What is this? पंच एकंदरीत टोटल धावा कळवायच्या आहेत. 4 धावा. यस, 4 धावा घेतल्या जातील. तर
एक चुकीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं या मायक्रोफोनवरून बोलायला लागतंय, कारण क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये अगदी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सुद्धा शून्यावर बऱ्याचदा बाद झालेत. इतकी दहशत पहिल्यांदाच पाहतोय मी. अगदी जयेश पाटीलची सुद्धा इतकी दहशत नाहीये. त्यानंतर आपण पाहिलं हर्षद होंडोची नाहीये, त्यानंतर सुमितची सुद्धा नाहीये. ऋषीला एवढे घाबरत नाही प्रेक्षक खेळाडू. आणि क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. क्रिकेट एक चित्तथरारक प्रदर्शन करणारा खेळ आहे. कारण मी सातत्यानं एक उदाहरण 45 रन्स ऑन बोर्ड, 47 दीपेश घोलप 11 चेंडूत 11 षटकार मारण्याचा मान ज्या खेळाडूच्या नावावर आहे तो दीपेश घोलप खेळपट्टीवर येतोय. 47 धावा एकंदरीत धाव फलकावर लागल्यात. तर निश्चित रूपानं एकच सांगेन की सगळ्यात मोठं उदाहरण या वर्षीचं फ्रेंड सर्कल नाण्याच्या मैदानात ज्यावेळी रॉयल सैराज स्पोर्ट्स कुडूस संघाला पराभूत केलं ते गोहिर संघानं, करंजपाडा संघानं, हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे की टेनिस क्रिकेट किती जबरदस्त प्रदर्शन करू शकतं. टेनिस क्रिकेटमध्ये कधीच कोणी मोठा नाही, कधीच कोणी छोटा नाही. 1 शॉट, इट्स टाइम टू टेक 1 शॉट रन. एक धाव आखूड काढली जाते आणि 48 रन्स ऑन बोर्ड, 48 धावा धावफलकावर लागल्यात. तर एक खूप देखणी मॅच आपण पाहिली होती की रॉयल सैराज स्पोर्ट्स कुडूस संघ ज्यावेळी 2 हात करत होता आणि करंजपाडा संघानं त्याच्यावर विजयश्री मिळवली होती. तर हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे की टेनिस क्रिकेट किती भयानक प्रदर्शन करू शकतं. वेळ टेनिस क्रिकेटमध्ये ज्याच्या बाजूने झुकते त्याचं टेनिस क्रिकेट. सामन्याला सुरुवात करायची आहे, लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. अभिनव पॅन्थर्स नम्र विनंती असेल तर दीपेश घोलप या वाडा तालुक्यातला एक बलाढ्य खेळाडू, या वाडा तालुक्यातला एक खूप मोठा खेळाडू ज्यानं या अनेक विभागांमध्ये अगदी कोल्हापूर, सातारा, अलिबाग बऱ्याचशा नगरी ज्यानं आपल्या खेळीनं गाजवल्यात तो दीपेश घोलप जो खेळपट्टीवर येतोय बॅटिंग मार्कवर. तर पाहूयात गोलंदाजी मार्कवर येईल तो गोलंदाज मनोज. एक गुणी गोलंदाज आहे, कारण या गोलंदाजानं एक सामना विजयश्री घोषित करून दिला होता. तो अभिनव पॅन्थर्स संघाला एक मोठा सामना जो जिंकून दिला होता. तर आपण पाहताय तर मनोज जो येतोय 6वं षटक हाताळेल एकंदरीत. तर जबरदस्त चेंडूला खेळलं जात आहे. तर एक भव्य दिव्य सामना, एक भव्य दिव्य सोहळा आपण पाहतायत. एक अप्रतिम सामने जे पाहायला मिळत आहेत सातत्यानं. 49 धावा एकंदरीत धावफलकावर लागल्यात. पहिला चेंडू हाताळला गेला मनोज या गोलंदाजाच्या भात्यातनं. आणि पुन्हा एकदा एकच सांगेन की वक्त एक भगवान की खूबसूरत बनाई हुई चीज है, जिसे किसी से डिस्ट्रॉय नहीं की जा सकती. तिला बर्बाद कोणी करू शकत नाही. एक खूप सुंदर गोष्ट आहे वेळ, जी कोणासाठी कधीच थांबत नाही. तर त्या वेळेचं पालन आपण करायचं आहे. तर पाहूयात पुन्हा एकदा मनोज लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना, आणि यष्ट्या उद्ध्वस्त फर्निचर बिघडवलाय. विकेट क्रमांक 3चं पतन, 4चं पतन, चौथा गडी बाद झालाय. खूप जबरदस्त फलंदाजी केली. अजय जाधवनं जबरदस्त महासंग्राम घडवलाय, कारण 34 धावांची बहारदार खेळी फक्त एकट्या अजयनं केले. 17 चेंडूत 34 धावा, म्हणजे साधारणतः 200च्या स्ट्राईक रेटनं हा फलंदाज खेळलाय. एक गुणी फलंदाज या खानिवली नगरीतला. आता मात्र बॅटिंग स्टँडवर आलाय तो फलंदाज तेजस भरवाड, द मॅन फ्रॉम वाडा.
वाड्यातलाच हा एक मोठा खेळाडू आहे. आपण पाहतायत भव्य वाडा प्रीमियर लीग 2017 आणि महाराष्ट्रातली ही क्रमांक 1 ची लीग मी म्हणेन, कारण 3,51,000ची ही पहिलीच लीग असेल. 3.5 लाख रुपये आपण पहिलं पारितोषिक पाहतायत. तर खऱ्या अर्थाने कौतुक पुन्हा एकदा करतोय वाडा क्रिकेट असोसिएशनचा हा विजय. वन्स अगेन गोलंदाज मनोज लेफ्ट आर्म राऊंड. आता मात्र खडे खडे मल्टीहिट देण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाज तेजस. निर्धाव चेंडू, षटकातल्या 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि चौथा चेंडू प्रगतीपथावर येईल गोलंदाज मनोज याच्या. तर आपण पाहायला गेलो साधारण एकंदरीत एक वर्मी जर आपण पाहिली, एक नजर जर पूर्ण या लीगवर टाकली तर एक सुंदर खेळ टेनिस क्रिकेटचा झालेला हा खऱ्या अर्थानं विजय. आणि या टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थानं विजय मिळवून दिलाय तो वाडा क्रिकेट असोसिएशन. इनसाइड आउट चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, सातत्यानं त्याच पद्धतीनं त्याच शफल ॲक्शननं खेळलं जात आहे. त्यामुळे जर पाहायला गेलो आपण तर निश्चित रूपानं एक निर्धाव चेंडू वन्स अगेन जो धाव फलकावर येतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि धाव फलकावर धावा जाऊन पोहोचल्यात त्या 49. परंतु दीपेश घोलपला मात्र अप्पर एंडवर अजूनही येऊन दिलं जात नाहीये. दीपेश घोलप एक मोठा खेळाडू आहे. पाहूयात वन्स अगेन लेफ्ट आर्म राऊंड. आता मात्र पुन्हा एकदा लगातो सिक्सर. फळीची कडा घेतली, चेंडू टिपला जातोय, फलंदाज परतलाय, फलंदाज बाद. तेजस भारवाडच्या पारीचा अंत. तर शिवाजी गायकर द मॅन फ्रॉम खानिवली वन्स अगेन जो बॅटिंग स्टांजवर येईल फलंदाजी करण्यासाठी आणि त्याला साथ दिली जाईल ती दीपेश घोलपकडनं. एक मोठा फलंदाज खेळपट्टीवर आहे, परंतु सातत्यानं मनोज मात्र हवी ठरलाय, कारण मनोज यानं या षटकात फक्त 1 धाव दिली आहे आणि स्लॉगवर शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी असताना दीपेश मात्र खेळपट्टीवर आलाय. त्यामुळे ही 2 षटकं पुढची थोडीशी धोक्याची घंटा वाजवू शकते ती गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. तर पाहूयात क्षेत्ररक्षणात चेंजेस केले जात आहेत. वायडिश शॉर्ट एक्स कव्हरच्या झोनमध्ये एक खेळाडू तैनात केला गेलाय. वायडिश मिड विकेट, वायडिश शॉर्ट लॉंग लेग, वायडिश मिड लॉंग ऑन लॉंग लेग ला हे जे खेळाडू तैनात केले गेलेत पाहूयात. आता मात्र चेंडूला खेळलं जात आहे. सिली मिड ऑफ मधून चेंडू ट्रॅव्हल होईल. वायडिश लॉंग ऑफला विकी काळे सरसावलाय. एकच धाव मिळेल या एकेरी धावेनं. षटक क्रमांक 6 ची समाप्ती. धाव फलकावर धावा लागल्या त्या 50. टाळ्या वाजल्या पाहिजेत श्री गणेशजी 11 संघ, कारण 50 धावा अर्धशतकीय पारी धाव फलकावर लागल्या. तर 2 षटकांचा खेळ मात्र बाकी राहिलाय. 6 षटकं आतापर्यंत हाताळून झाल्यात. आता मात्र बॅटिंग स्टांजवर येईल तो वन्स अगेन फलंदाज शिवाजी गायकर. सातत्यानं बॅटिंग स्टांजवर शिवाजी येतोय आणि दीपेश मात्र नॉन स्ट्रायकर एंडवर आहे, कारण प्रेक्षक ज्याला पाहायला आतुर आहेत, प्रेक्षकांना ज्याची फलंदाजी पाहिजे तो दीपेश घोलप मात्र नॉन स्ट्रायकर एंडवर आहे. अर्शान पटेल विश्वासानं चेंडूला हातात घेतलंय. सांगी योगेश दिवा, यस योगेश दिवाकडनं हे षटक हाताळलं जाईल. मागचं जे षटक योगेश दिवाचं पाहिलं आपण तर 19 धावा ज्याला कुठून काढल्या, 19 धावा ज्याला खूप जबरदस्त पद्धतीने मारल्या गेल्या. तर पाहूयात गोलंदाजी मार्कवर योगेश वन्स अगेन गोलंदाजी करेल. दुसरं षटक ज्याच्याकडनं हाताळलं जाईल या पॅव्हेलियन सिटी एंड कडनं डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर. येस दॅट्स द एव्हरग्रीन लाईन. या टेनिस क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र क्रमांक 1 वापरलं जात आहे आणि विकेट क्रमांक 5चं पतन, 6चं पतन, 6वा गडी बाद झालाय. शिवाजी गायकर मात्र परतलाय. डीजे मास्टर बजाव. तर धन्यवाद डीजे मास्टर. प्रीतम तरे जो बॅटिंग स्टांजवर येईल साथ देण्यासाठी दीपेश घोलप याला.
जर निर्धाव चेंडू असेल तर त्या फलंदाजाला बोलवा परत. शिवाजी. बॉल ओनली इट टेकन टू बी कॅरी. स्वामी विवेकानंदांचं एक खूप देखणं वाक्य आहे, जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. परंतु संघर्ष करायलाच जर कोणी तयार नसेल तर मात्र मग आय एम स्पीचलेस खऱ्या अर्थानं. कारण महाराजांनी ताकदीशी संघर्ष केला, तो पण आपल्या स्वतःच्या मनगटाच्या बळावर. वन्स अगेन गोलंदाज बॅटिंग स्टँडवर येईल तो फलंदाज शिवाजी गायकर. आता मात्र फळीची बॉटम घेतली, पहिली धाव जी स्वीकारली जाते. आता मात्र बॅटिंग स्टँडवर येईल तो फलंदाज दीपेश घोलप. सो बॅटिंग स्टँडवर येईल ज्यानं रासायनीचं मैदान यावर्षी दणानवलं, अचानकचं मोहपाड्याचं मैदान ज्यानं गाजवलं, तो फलंदाज दीपेश घोलप. वन्स अगेन बॅटिंग स्टँडवर. एकंदरीत 7वं षटक प्रगतीपथावर आहे. तिसरा चेंडू हाताळला जाईल योगेश दिवा. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सांघिक दुसऱ्या षटकातल्या तिसऱ्या चेंडूचा जो खेळ सजवला जाईल, नाईट वॉचमन. वन्स अगेन मोझम पटेलला तैनात केलं गेलं एकनाथ सोलकरच्या स्टाईलनं. एक जबरदस्त चेंडू आउट स्विंगर पाहायला मिळाला आणि अंधाधुंद पद्धतीनं फळीला फक्त आघात केला गेला. फळी फिरवली गेली आणि या फळी फिरवण्यानं मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. वन्स अगेन गोलंदाज योगेश दिवा लेफ्ट आर्म वर. आता मात्र ये ताकद है. दीपेश घोलप इज ऑन फायर. षटकार 6 धावा. एक ब्रँडेड फटका 6 धावा येतील. डीजे मास्टर बजाव. मोठ्या खेळाडूशी संघर्ष करणं म्हणजे टेनिस क्रिकेट. कारण मी पाहिलं वसई विभागाचं टेनिस क्रिकेट बरंचसं बहरलं, भिवंडी विभागाचं टेनिस क्रिकेट अफलातून बहरलं. याला सगळ्यात मोठं कारण होतं की ते खेळाडू फाईट करायला शिकतात. धावफलकावर स्कोर जाऊन पोहोचेल ते 57-57. सो यू हॅव टू फाईट. कारण हिटलरचं एक देखणं वाक्य आहे, यू हॅव टू अटॅक ऑन युअर अपोजिशन. तुमच्या विरुद्ध पक्षावर तुम्ही अटॅक केला पाहिजे. तर पाहूयात पुन्हा एकदा गोलंदाज योगेश फाईट करेल. जबरदस्त फटका चेंडूला खळून काढलाय. अजय गायकवाडच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. सरळ षटकार. एक मोठा फटका 6 धावा. तर एक षटकार जर मारला गेला तर मात्र वेदांत एंटरप्राइजेस शिरसाड आयोजक आपण चेंडू लवकरात लवकर पाठवायचे आहेत. लवकर प्लीज. तर निश्चित रूपाने जर पाहायला गेलो तर एक षटकार जर दीपेश घोलप याच्या फळीतून जर लागला तर षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक कैलास तरे साहेब वेदांत एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा यांच्याकडनं दिलं जाईल. द मॅन फ्रॉम शिरसाड. पाहूया दीपेश योगेश याचा चेंडूचा सामना करेल. परेश घेतले. चेंडू जातोय बॅकवर्ड फर्स्ट स्लिप मध्ये. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेनं षटक क्रमांक 7 ची समाप्ती होते. स्ट्रायकर एंड आपल्याकडे ठेवला जातोय. धाव फलकावर धावा जाऊन पोहोचतायत त्या 64 रन्स ऑन बोर्ड. 64 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात आणि अजून एक षटक 8वं षटक 8व्या षटकाची खेळी जी धावपट्टीवर येणं या खेळपट्टीवर येणं बाकी आहे. तोपर्यंत जाऊया तर पुन्हा एकदा आमच्या डीजे भाई डीजे मास्टरकडे. धन्यवाद. श्री बालाजी चॅम्पियन संघ 2 हात करेल तो श्री बालाजी रॉयल्स या संघाशी.
दोन्ही संघांच्या संघनायक आपण विना विलंब टॉस बॉक्समध्ये यायचंय आणि आपली येताना प्लेइंग 11 लिस्ट सोबत आणा, त्यानंतर प्लेइंग 11 लिस्ट स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. आपण विना विलंब टॉस बॉक्समध्ये यायचंय आणि आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. तर पाहूयात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोज, एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, समोर सामना करेल एक ढाण्या वाघाशी. या महाराष्ट्राच्या मातीतला एक ढाण्या वाघ दीपेश घोलप, ज्याच्या नावावर खूप मोठे रेकॉर्ड्स आहेत. वन्स अगेन लेफ्ट आर्म राऊंड. आता मात्र खडे खडे मल्टी देण्याचा प्रयत्न केला गेला, वाईड यॉर्कर हाताळला गेला. तर निश्चित रूपानं मनोर प्रीमियर लीगचे कमिटी मेंबर्स ज्यांची उपस्थिती इथं आदरणीय राहील आमच्यासाठी, मी नम्र विनंती करतोय आपण विना विलंब या आमच्या क्रीडा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मनोर प्रीमियर लीगचे सगळे कमिटी मेंबर. दीपेश पुन्हा एकदा, आता मात्र कार्पेटच्या साह्याने खेळला जातोय चेंडूला, वाईडिश शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर किंवा वाईडिश लॉंग ऑफला चेंडू जातोय सीमा रेखा पार, 4 धावा मिळतील, चौकार येतोय. धन्यवाद डीजे मास्टर. 68 धावा धावफलकावर लागल्यात आणि धावफलकावर जर पाहायला गेलो थोडंसं मिसफिल्ड जे पाहायला मिळालं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमध्ये आणि रूपांतर झालं ते या 4 धावांमध्ये. तर पाहूया आता पुन्हा एकदा फलंदाज दीपेश घोलप जो बॅटिंग स्टँडवर असेल. आता मात्र फळीची आतली एज घेतली गेली, फळीची आतली कडा जी घेतली गेली आणि दीपेश घोलप याला मात्र निर्धाव चेंडू. आतापर्यंत 3 चेंडू या गोलंदाज मनोज यानं हाताळले, त्यातले 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. कारण इतक्या मोठ्या फलंदाजाला अप्रतिम गोलंदाजी केली जाते, यात खऱ्या अर्थाने या गोलंदाजाचा विजय. तर पाहूयात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोज. षटकातल्या 4थ्या चेंडूचा सामना करेल तो दीपेश घोलप, द मॅन फ्रॉम आलमानचा हा खेळाडू. तर पाहूयात षटकातला पुढचा चेंडू असेल, 4था चेंडू हाताळेल गोलंदाज मनोज. फुलटॉस चेंडू. वन्स अगेन दीपेश मात्र निराशाजनक कामगिरी होते, कारण 4 चेंडूंचा 4था चेंडूंचा खेळ जो संपुष्टात आलाय आणि एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर फक्त 4 धावा आतापर्यंत खर्ची केल्यात, ही खूप निर्णायक गोष्ट आहे. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या सत्रातले बाकी, धावफलक स्थिरावलेल्या अवस्थेत 68 धावसंख्येवर. एक सुंदर चेंडू, परंतु कृष्णा सर माझं लक्ष वेधून घेत आहेत. एक अतिरिक्त धाव जी दिली जाईल या धावफलकावर, एक अतिरिक्त स्वेर माराची धाव जी मिळाल्यानंतर 69 रन्स ऑन बोर्ड, 69 धावा ज्या धावफलकावर कमावल्या गेल्यात. षटकातले 2 शेवटचे चेंडू असतील. वन्स अगेन गोलंदाज तयार राहील, तो 5व्या चेंडूचा खेळ ज्याला सुरुवात होईल. दीपेश घोलप सामना करतोय. आता मात्र एव्हरग्रीन डिलिव्हरी, वाईड यॉर्कर, रॉंग वन ज्याला बोललं जातं, त्या अनुषंगानं अप्रतिम चेंडू हाताळला गेला. दीपेश याला मात्र बांधून ठेवलं गेलं. 5 चेंडूंचा खेळ यशस्वीरित्या संपलाय. फक्त 4 धावा आतापर्यंत त्यानं लिगली बॅटिंगच्या माध्यमातून खर्ची केल्यात आणि एक अतिरिक्त धाव जी सोयर मारायची. अशा एकंदरीत 5 चेंडून 5 धावा या गोलंदाजानं खर्ची केल्यात. वन्स अगेन गोलंदाज मनोज, लेफ्ट आर्म, जबरदस्त, हॅट्स ऑफ, अप्रतिम गोलंदाजी. जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत, कारण दीपेश घोलप याला चेंडू निर्धाव टाकलेत, त्यामुळे हा गोलंदाज 2 मिनिटं डीजे मास्टर थांबवतोय तुम्हाला डीजे मास्टर, कारण धावफलकावरची धावा खेळाडूंना सांगणं खूप गरजेचं आहे. 69 रन्स ऑन बोर्ड, विजयासाठी 70 धावांची गरज आहे. अभिनव पॅन्थर संघ 70 धावांची गरज आहे आणि गडी बाद झालाय. विकेट क्रमांक 7 चं पतन झालंय. 7 गडी बाद झालेत 69 या धावसंख्येवर आणि 70 धावांची गरज असेल. धन्यवाद. या मायक्रोफोनवरून रजा घेतोय. तर निश्चित रूपाने डीजे मास्टर धन्यवाद. आपल्याकडे खूप मोठमोठ्या दिग्गज मान्यवरांची आणि या क्रिकेटच्या विश्वातल्या खूप मोठ्या खेळाडूंची वर्मी लागल्या, जे क्रिकेटर आहेत. मुख्तार लोणबाल यांची उपस्थिती मी नम्र विनंती करेन मंडळाला की या पाहुण्यांचं स्वागत सत्कार आपण करायचा आहे. मुख्तार लोणबाल साहेबांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील ते कांतिकुमार ठाकरे साहेबांना नम्र विनंती असेल. MPLचे जे सर्व मुख्तार लोणबाल
यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार होतोय. टाळ्या वाजल्या पाहिजेत जोरदार, कारण स्वागत समारंभ जो पार पाडला जातोय. त्याचप्रमाणे आपण पाहतायत वसीम आवारे यांचं सुद्धा या क्रीडा मंचावर त्यांनी उपस्थिती लावली. आपल्या वाडा प्रीमियर लीग 2017ला ज्यांनी भेट दिली, तर वसीम आवारे यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह दिलं जात आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात साहेबांचा सत्कार करायचा आहे. एकंदरीत कांतिकुमार ठाकरे यांच्याकडनं हे स्वागत समारंभ जो केला जातोय. त्याचप्रमाणे तर धन्यवाद, तुमची उपस्थिती आमच्यासाठी आदरणीय राहील. श्री बालाजी रॉयल संघ 2 हात करेल तो श्री बालाजी चॅम्पियन संघाशी प्लेइंग लिस्ट घेऊन यायचं आणि यानंतर मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझ्या साथी समालोचकांना. ठाकरे सर, धन्यवाद. तर सूरज पाटील, आपण कुठे असाल विना विलंब संपर्क साधायचा आहे. सूरज पाटील, तर दोन मोठे दिग्गज संघ एकमेकांच्या आमने सामने येत आहेत. एकंदरीत जर आपण पाहायला गेला तर श्री बालाजी रॉयल संघ 2 हात करेल तो श्री बालाजी चॅम्पियन संघाशी आणि निश्चित रूपानं माझ्या समवेत जोडले जात आहेत टॉस बॉक्समध्ये दोन्ही कर्णधार निखिल बागुल असेल आणि पराग पाटील जो आमच्या साथीने जोडला जाईल. जाऊयात, भेटूयात पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये. एकंदरीत खूप मोठी मॅच होईल, कारण श्री बालाजी चॅम्पियन संघ विशाल वलटे कालपासून फार्मात आहे, कारण क्रमांक 3चं अर्धशतक ज्यानं आपल्या खेळीवर लावलंय तो विशाल शांताराम वलटे, द मॅन फ्रॉम कुडूस, श्री बालाजी चॅम्पियन संघाकडनं खेळेल. तर निखिल बागुल जे ट्रम्प कार्ड सध्या फार चमकत आहे, स्वतः कर्णधार आहेत श्री बालाजी रॉयल संघाचे. मी दोन्ही संघांच्या संघनायकांना नम्र विनंती करेन आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन यायचं आहे. तर पराग पाटील, द मॅन फ्रॉम खुपरीचा हा खेळाडू आहे आणि सातत्यानं टेनिस क्रिकेटमध्ये ज्यानं खूप नाव कमवलं आहे, परंतु थोडासा ब्रेक दिल्यानंतर पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटमध्ये ज्यानं आपलं पदार्पण केलं. आणि पराग पाटील जो जोडला जातोय निश्चित रूपानं हे एक स्पेशल कॉईन आपण इन्व्हेंट केलं या वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून WPL 2017साठी. मी निखिल बागुलला नम्र विनंती करतोय आपण लवकरात लवकर विनाविलंब टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर कॉईन उडवण्याचा मान कोणाला मिळणार, तर निखिलला मान दिला जातोय आणि कॉल केला जाईल तो परागकडनं. WPL 2070. तर WPL निश्चित रूपानं कल जातोय तो पराग पाटीलच्या बाजूनं. एकंदरीत पराग काय स्वीकारशील, नाणेफेक जिंकल्यानंतर तुझी सिलेक्शन काय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग स्वीकारले, चक्रव्यूह, काय गेम प्लॅनिंग करशील एकंदरीत क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून? नाही, कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, म्हणजे 60-65-70 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा त्यांना प्रयत्न करू.
तर प्रयत्न केला जातोय. निखिल बागुल, एकंदरीत नाणेफेक हारलायस, नाणेफेक जिंकली असतीस तर काय स्वीकारलं असतंस? फलंदाजी. फलंदाजी स्वीकारली असती आणि ती तुझ्या वाट्याला आले, तर एकंदरीत मनसुबे काय असतील तुझ्या या मॅच मधले? 80+ धावा करण्याचा मनसुबा असेल. कॉन्फिडंट बघा, फलंदाज खूप, हा खेळाडू खूप कॉन्फिडंट आहे. आत्मविश्वास क्रमांक 1चा खेळाडू निखिल बागुल. दोन्ही संघांना सदिच्छा, शुभेच्छा माझ्याकडनं. आणि निश्चित रूपानं बॉल सिलेक्ट करून तुम्ही माझ्याकडनं प्लेइंग लिस्ट देऊन जायचं आहे. धन्यवाद. आपण पाहतायत वाडा प्रीमियर लीग 2017 हा टेनिस क्रिकेटचा थरार, कारण महाराष्ट्रातली क्रमांक 1ची ट्रॉफी वाडा प्रीमियर लीग 2001, कारण तब्बल 3,51,000 रुपये पहिली जी अनामत रक्कम असणार आहे. आणि आकर्षक ट्रॉफी आपण पाहतायत. मॅन ऑफ दी सिरीजसाठी एक देखणी सुंदर हिरो कंपनीची बाईक जी दिली जाईल. आणि सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा एक संधी आहे की फक्त 500 रुपयांमध्ये आपण ॲव्हेंचर बाईक जिंकू शकता. लकी ड्रॉच्या कुपन्सच्या माध्यमातून 500 रुपयाचं कुपन खरेदी करा आणि 1,20,000 रुपयाची बाईक जिंकायची आहे. धन्यवाद. यावेळेस पाहता सामन्याकडे आपण या रफ अँड टफ मॅच. सर्व संघांना सूचना की जेव्हा आपण ड्रिंक ब्रेक घेतो त्यावेळेस एक तर टॉससाठी यायचे किंवा मॅच संपल्यावर यायचे, कारण मध्यंतरी घेतल्यानंतर विकेट जाऊ शकते, कारण त्यावेळी तेव्हा सामना सुरू असतो. यावेळी तेव्हा मान्यवरांचं इथे आगमन झालंय. वेलकम. आणि सन्माननीय निलेशजी पाडीचे गोवाडे उपसरपंच आणि या स्पर्धेला महत्त्वाचं सहकार्य केलेलं आहे. WPL लीगसाठी चेंडू व्यवस्था आणि त्याचबरोबर वाचतो MPL मनोहर प्रीमियर लीगसाठी सुद्धा चेंडू व्यवस्था बोललेले एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि क्रिकेटचं वैभव सन्माननीय निलेशजी पाटील साहेब गोवाडे उपसरपंच हे या प्रीमियर लीगला सुद्धा चेंडू व्यवस्था पुरवत आहेत. दरम्यान सामन्याकडे आपण वळूया. षटक पाहता. पहिलं षटक शोहेब बॉलिंग मार्कवर फलंदाज विकी आणि उमेश पाहायला मिळत आहेत. सामना पाहायला मिळतोय आपल्याला रफ अँड टफ मॅच. अभिनव पॅन्थर वर्सेस श्री गणेशजी 11 वाडा. 70 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच 4 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 7 धावा वसूल केलेल्या आहेत. षटकातील 5वा चेंडू. यावेळेस मात्र खोदून काढला चेंडू चांगल्यामध्ये पुल शॉट सीमा पार त्याचा यूज ऑन असले ड्राईव्ह 6 विवो 6. थँक्यू. काल सलामीच्या जोडीनं इतिहास मात्र पुन्हा एकदा आठवतोय कालचा, ज्या सलामीच्या जोडीनं रेकॉर्ड केलं 93 धावांची पार्टनरशिप. ओपनिंग लावून फलंदाजी करताना विकी काळे जो सिरीजसाठी आतापर्यंत पहिल्या रँकवर आहे, आणि उमेश मोरे एक 42 धावा वैयक्तिकरित्या एक जबरदस्त फलंदाजी. आज मात्र तोच खरा जबाब देतोय षटकातील अंतिम चेंडू. यावेळेस मात्र शोएबनं सुरेख सुंदर चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडू आणि षटक समाप्त होतोय. आणि धाव फलक जर पाहिला आपण तर 70 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा. एक चांगल्या पद्धतीने सुरुवात मात्र पाहायला मिळते ती अभिनव पॅन्थर या संघाकडनं. बघूया फाईट देणार का, धावांची रोख लावणार का, गेम प्लॅनिंग दीपेश घोलपचं पाहायला मिळणार. तोपर्यंत बदल सांगेल. थँक्यू. दरम्यान षटक दुसरं सुरू होतं. वेळ घ्यायचा नाही, घाई करायची. दरम्यान षटक दुसरं बॉलिंग मार्कर गोलंदाज पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॉलिंग मार्कवर मला स्कोरर सांगतील दीपेश घोलप स्वतः. उन्हाचा तडाखा तेवढा तर थंडगार हवेचा झोत, आणि या उन्हाच्या तडाख्यापासून प्रेक्षकांसाठी एक चांगलं सहकार्य ब्रँड पार्टनर विवो कंपनीकडनं शेड बघायला मिळत आहेत. यावेळेस मात्र डिफेन्स सन्मानातून ते देतोय चेंडूला. 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होते, कारण फॉर्म मध्ये बघायला मिळतो या मॅच मध्ये पाहिलं तर उमेश मोरे. धाव फलकच 14 धावांवर 7 चेंडू आणि 14 धावा.
70 धावांचं टार्गेट असताना अटॅकिंग मात्र फलंदाजी पाहायला मिळते. दीपेश घोलप सातत्यानं विकेटच्या शोधात आहे, कारण विकेट पडल्यानंतर दबाव हे क्रिकेटचं सूत्र आत्तापर्यंत आपणा सर्वांना माहीत आहे. दरम्यान षटकातील अजूनही 5 चेंडूचा खेळ राहतो. या 5 चेंडूमध्ये दीपेश घोलपवर जबाबदारी असेल ती विकेट घेण्याची, आणि याच 5 चेंडूमध्ये सरासरी कव्हर करण्याची जबाबदारी या 2 फलंदाजांवर. षटकातील दुसरा चेंडू फास्ट फास्ट फास्ट. यावेळेस मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळते. धावसंख्या शॉर्ट कव्हरला मात्र चेंडू फील्ड होता झाला आणि 1 धाव मिळाली. वेळ मिळाल्यास एक चांगल्या पद्धतीनं धावसंख्या 15 धावांवर. दीपेश घोलप मात्र मोठ्या फटक्यांपासून या दोन्ही फलंदाजांना दूर ठेवतोय, कारण प्रत्येक षटकामध्ये जर धावा खेचत गेल्या तर मोठी धावसंख्या उभारली जाते, आणि या 8 षटकांमध्ये 1 किंवा 2 षटकं जरी मागणी ठरली तरी सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचत असतो. हा आत्तापर्यंतचा मैदानातील इतिहास आहे. त्यामुळे षटकातील तिसरा चेंडू नाईस बॉलिंग, अनुभव पणाला लावला. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने गुडलेन स्पॉटचा वापर केला जातोय. निर्धाव चेंडू हाताळतोय दीपेश घोलप. शॉर्ट बॉल आणि गुडलेन पाथ एक चांगल्या पद्धतीनं लाईनच्या लेंथ मात्र पाहायला मिळते दीपेश घोलपकडनं. 3 चेंडूमध्ये 2च धावा, ज्या अर्थी पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली होती त्याच्यानंतर मात्र परिवर्तन करतोय. दरम्यान षटकातील चौथा चेंडू, यावेळेस मात्र चेंडू ग्लास केला, चेंडू मात्र जातो. यावेळेस मात्र सीमा पार चौकार. एक जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. आणि सांख्यिक पाहिले तर 4 चेंडूचा खेळ समाप्त होत असताना दुसरं षटक आपण पाहताय तर मार्गस्थ होत आहे, आणि 2 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. धावा 19 वर. षटकातील 5वा चेंडू दीपेश घोलप घेऊन येतोय. फलंदाज विकी काळ्यासाठी फाईन लेगला एक जबरदस्त ॲज अ स्विफ्ट बाणाच्या गतीनं चौकार पाहायला मिळाला होता. यावेळेस मात्र काय घडेल? हवेमध्ये चेंडू मात्र इन द एअर, आणि इथे मात्र विकेटचा पात्र. विकेट काळच्या इनिंगला पूर्ण विराम बसतोय. विकेट क्रमांक 1, आणि आता मात्र 19 धावांवर पहिल्या विकेटचं पतन होतंय. विकी काळेची वैयक्तिक खेळी जर पाहिली आतापर्यंत 11 धावांवर बाद होतोय. थँक्यू. आणि विकेटचा जो प्रयत्न होता, विकेटची जी आशा होती ती मात्र 5व्या चेंडूवर पूर्ण करतोय. फास्ट 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 घाई करायची क्षेत्ररक्षकांनी. कर्णधार श्री गणेश जिलेवाडा घाई करायची. पंचांकडनं एक वॉर्निंग येते. फास्ट, नो वेस्ट टाइम. फलंदाज सुद्धा घाई करायची आहे. फास्ट. बॅट्समन आलेले आहेत. यावेळेस मात्र षटकातील अंतिम चेंडू. 11 चेंडू 19 धावा 1 विकेट. यावेळेस मात्र अपीलचा प्रयत्न केला जातोय. षटक समाप्त, आणि 2 षटकात समाप्तीनंतर धाव फलक 19 धावांवर 12 चेंडूचा खेळ झालेला आहे. मधुरमय संगीत ऐकूया आणि पुन्हा सामन्यामध्ये परतूया. नाईन्टीन 19 धावा आहेत. बघूया खेळा प्रेझेन्स ऑफ माइंडनं कशा पद्धतीने सामना जातोय, कशा पद्धतीने सरासरी येते, प्रत्येक षटकामध्ये किती धावा दिल्या जात आहेत आणि किती षटकानंतर किती धावा होत्यात. या प्रेझेन्स ऑफ माइंड अलर्ट राहावं लागते प्रत्येक खेळाडूला, कारण ते आहे क्रिकेट. जेव्हा महाराष्ट्रातील आपण दिग्गज क्रिकेटर बघतो कृष्णा सातपुते, जो वर्षभरामध्ये
पाहिलं तर क्रिकेटच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने योगदान कमाई मात्र करतोय तो 60 लाखाची. ऋषिकेश वैद्य 35 लाख, ओंकार देसाई 45 लाख अशा पद्धतीने योगदान या क्रिकेटनं मात्र दिलं जातं आहे. क्रिकेट जर आपण मेहनत घ्याल तर या क्रिकेटमध्ये करिअर मानलं जातं आहे. हे चांगल्या पद्धतीने मात्र क्रिकेट इंडियन क्रिकेट या महाराष्ट्रामधील प्रगतीपथावर नेलं जातं आहे, तेवढीच मेहनत मानली जाते. दरम्यान षटक तिसरं बॉलिंग मार्कवर गोलंदाज चिराग भानुशाली. कारण जेव्हा जेव्हा कृष्णा सातपुरुषी मी भेटतोय, जेव्हा बोलतोय, आणि ऋषिकेश वैद्य हे चांगले फ्रेंड सर्कलमध्ये राहणारे मानले जातात. दरम्यान षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र सुरू एक गोलंदाजी बाउन्स करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने मात्र निर्धाव चेंडू जातोय. चेंडूवर मात्र खेळी न करता चेंडू सोडला जातोय. डॉट बॉल होतोय आणि फलंदाज यावेळेस मात्र बीट होतो योगेश. षटकातील 5 चेंडू बाकी राहत आहेत. तिसरं षटक आपण पाहतायत. काय घडेल या दुसऱ्या चेंडूवर? लगेच तिसरा चेंडू घेऊन येतोय चिराग. डावखुरा फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन योगेश सज्ज होतोय खेळण्यासाठी. आणि इथे मात्र शॉर्ट कव्हरला मात्र चेंडू फील्ड होते. चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एकच धाव, धाव फलक एका धावेने पुढे सरकत आहे ते 20 धावांवर. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. दरम्यान वन्स अगेन तिसरा चेंडू स्ट्राईक एंडला उमेश मोरे. चिराग टू उमेश. फास्ट फास्ट फास्ट, घाई 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 करायची आहे. एक धाव मिळते. सिंगल न मात्र धाव संख्या फलक हलवला जातोय. स्कोर बोर्डवर धाव संख्या लागते. ती सांख्यिक 15 चेंडूचा खेळ असताना 21 धावांवर. सुरुवात तर पहिलं षटक चांगली धावसंख्या खेचली गेली. त्यानंतर दीपेशनं विकी काळीची घेतली आणि 6 धावांवर रोखलं गेलं. आणि चिराग भानुशाली मात्र दबाव ठेवतोय. 3 चेंडूमध्ये 2 धावांवर रोखतोय. षटकातील चौथा चेंडू योगेश यास. यावेळेस मात्र ग्लान्स केला जातोय. चेंडू मात्र जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1 धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र नाकारला जातोय. एक खराब थ्रो होता परंतु तो कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला, कव्हर झाली. धाव संख्या 22 धावांवर आपण पाहतायत. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ होतोय. आणि साईराज गुणलेखक रिलीव्हर स्कोरर मानले जात आहेत अमोल तिवारी यांचे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोररची एक महत्वाचा कणा मानला जातोय. या कॉमेंट्री बॉक्स म्हणजे स्कोरर साईराज भूमिका पार पडतायत. यावेळेस मात्र शफल होऊन चेंडू मात्र भिरकवून दिलेला आहे. तो मिड विकेट वरनं षटकार विवो 6. थँक्यू. आता मात्र सुरुवात केली ती उमेश मोरेंनी. मिड विकेट वरनं चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना शफल झाला आणि चेंडूला फिरकावलं ते मिड विकेट वरनं. आरपार षटकार पाहायला मिळतोय. धाव फलक झपाट्याने धावांच्या ओघाने पुढे सरकतोय तो 28 धावांवर. दरम्यान षटकातील आता मात्र अंतिम चेंडू असेल. तिसरं षटक आपण पाहतायत. चिराग भानुशाली 5 चेंडू सुरेख हाताळले. यावेळेस मात्र वुडलँड स्पॉटचा वापर केला जातोय. शॉर्ट बॉल वुडलँड स्पॉट चांगला बाउन्स करण्यामध्ये चिरागची खासियत आहे. ती खासियत आजमावली गेली. निर्धाव चेंडू गेला. षटक याचबरोबर समाप्त झालं. धाव संख्या 28. पुन्हा लक्ष द्यायचंय क्षेत्ररक्षकांनी आणि फलंदाजांनी. 28 धावा 3 षटकांमध्ये. डीजे थँक्यू.
आणि मला स्कोरर इथे मात्र अनाउन्सिंग करतात की 30 चेंडूमध्ये 42 धावा विजयासाठी हव्यात. अभिनव पॅन्थर श्री गणेशजी 11 या संघाला. ज्या पद्धतीने अभिनव पॅन्थरचा सामना आपण पाहिलात, एक जबरदस्त टीम कोच सुद्धा मानली जाते. या दोन संघ या सुपर 4 मध्ये जाण्यासाठी आता मात्र वाटचालीवर आहेत. 28 धावा. मगाशीच म्हणालो की अलर्ट राहायचंय, लक्ष द्यायचंय. 28 धावा आहेत 3 षटकांमध्ये. कारण प्रेझेन्स ऑफ माइंड खेळणं गरजेचं. क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट खूप गरजेची. चेंडूवर नजर, पायांची हालचाल फलंदाजाला गरजेची. संयमानं गनिमी काव्यानं प्रत्येक चेंडूमध्ये बदल करणं गोलंदाजांसाठी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्कोअर बोर्डवर लक्ष. आपण जी कामगिरी करतोय ते स्कोअर बोर्डवर आहेत. ज्या पद्धतीने आपण व्यवसाय करतोय, आपण रोजगार करतोय आणि बँक बॅलन्सला महत्त्व आपण देतोय, त्या पद्धतीनं मात्र स्कोअर बोर्ड लक्ष दिलं पाहिजे. दरम्यान षटकातील पहिला चेंडू, चौथं षटक. बॉलिंग मार्कवर प्रीतम, स्ट्राईक लेनला फलंदाज योगेश. यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्ह मारला होता. फटका चांगल्या पद्धतीनं 1 धाव मिळते. दीपेश गिलो चेंडू खाली येतोय आणि चांगल्या पद्धतीनं 1 धाव मात्र फटकावर मिळते. मोठ्या फटक्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रीतमचा पाहायला मिळतोय, कारण पहिल्या चेंडूवर भूमिका स्पष्ट होते. परंतु फलंदाज मात्र विस्फोटक गर्जना सुद्धा करण्याच्या तयारीत आहेत. कारण उमेशचं जर वैयक्तिक धावा पाहिल्या आतापर्यंत तर 2 षटकार अशा पद्धतीने मात्र धावा फक्त 15 धावा, एक चांगली सुरुवात उमेशनं करून दिली आहे. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू, प्रीतम टू उमेश. फास्ट फास्ट फास्ट, घाई 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 करायची आहे. यावेळेस मात्र अतिरिक्त धावेचा इशारा पंचांकडनं येतोय. हवेमध्ये हात पसरतायत आणि आमच्याकडे फिरतात पंच. व्हाईट बॉल. धाव फलक 1 धावेने पुढे सरकतोय, तो 30 धावांवर. आता मात्र विजयाच लक्ष राहत आहे ते 40 धावांचं. 29 चेंडू आणि 40 धावा. सरासरीच्या रूपानं पाहिलं तर सिंगल डबल धाव संख्या, एखादा चौकार आणि 1-2 विकेट घेतल्या, डॉट व निर्धाव चेंडू हाताळले तर सुरेख गोलंदाजी. यावेळेस मात्र बाउन्स केला जातोय चेंडू, निर्धाव हाताळतोय. विकेट किपर योगा मात्र भूमिका चांगली मांडतायत. चांगल्या पद्धतीने मात्र चेंडू कलेक्ट करतायत आणि धाव संख्या स्थिमित राहते ती 30 वर. 70 धावांचं टार्गेट आहे. या चेंडू लाभ केला जातो आणि सीमा पार लॉंग लेगला मात्र चेंडू येतोय 4 धावांसाठी. आज स्विफ्टचा आरो बाणाच्या गतीनं सनसनाटी चौकार, वीव बाउंड्री. थँक्यू. आणि विनंती असेल की पाण्याची बॉटल पाठवून द्यायची. प्रतीक सर, कमिटी मेंबर, कॉमेडी बॉक्समध्ये पाणी द्यायला हवं कृपया, विनंती असेल. यूट्यूब लाईव्ह टेलिकास्टवर करोडो संख्येने मात्र प्रेक्षक या स्पर्धेचा, भव्य आयोजनाचा, विवो ब्रँडचा मात्र आनंद घेत आहेत. दरम्यान षटकातील यावेळेस जर पाहिला आपण तर चांगला सुरेख फटका. शॉर्ट कव्हरला मात्र चेंडू जातो एक्स्ट्राला. यावेळेस मात्र फील्ड करताना डीप कव्हरला मात्र चेंडू जाताना यावेळेस जर पाहिला आपण तर धाव फलक 27 चेंडू. तर आता मात्र विजयासाठी मला स्कोरर म्हणता येतं. 35 धावांचं लक्ष आहे. 26 बॉलात 35. अलर्ट नाव स्कोरर. यावेळेस मात्र करणारा बाप, हवेमध्ये चेंडू आणि तेवढाच प्रतिउत्तर. टीट फॉर टॅट. व्हॉट अ कॅच. एक सुरेखरित्या वाडीश लॉंगाला मात्र चेंडू टिपला गेला. मोठा आदरा बसतोय. योगेश यावेळेस मात्र बाद होतोय. वैयक्तिक 4 धावांवर योगी यांची विकेट जाते. थँक्यू. नो वेस्ट टाइम, नो वेस्ट टाइम. घाई करायची आहे, घाई करायची आहे. फास्ट 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 फास्ट, नो वेस्ट टाइम. दरम्यान षटकातील अंतिम चेंडू. फील्ड क्षेत्ररक्षक आपल्या जागी जायचं, घाई करायची आहे. वारंवार सूचना येतात कारण पूर्ण दिवसभरामध्ये 6 मॅचेस.
त्याच्यामुळे वेळेचं अंतर राहणार आहे. 40 मिनिटांचं 8 षटकं संपवण्याचं कर्तव्य असेल. या व्यासमाता शेवटचा चेंडू या चौथ्या षटकातील. यानंतर ड्रिंक ब्रेक असेल तेव्हा घाई करायची. क्षेत्ररक्षकानं दीपेश घोलपवर लक्ष ठेवायचं. कर्णधाराकडे लक्ष असावं. यावेळेस मात्र एक जबरदस्त फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव मिळते आणि चांगली सरासरी मात्र कव्हर करण्याचा प्रयत्न, तेवढाच धावा रोखण्याचा प्रयत्न. दोन्ही संघांचा तुल्यबळ खेळ पाहिलात. 24 चेंडूचा खेळ झाला आणि धाव संख्या जर पाहिली तर 36 धावा. या 36 धावा करताना विकेट मात्र गेलेल्या आहेत, त्यात 2. बघूया काय घडेल. घडामोडी आपण ऐकण्यासाठी येऊया, परंतु ड्रिंक ब्रेक. थँक्यू डीजे. निखिल बागुल यांनी स्टेजवर यायचं आहे. चोवीस चेंडू आणि 34 धावांचं लक्ष राहत आहे. 4 षटकांमध्ये 34 धावा. 8.50 ची सरासरी हवी आहे, कारण एक एक धाव खूप महत्वाची असेल श्री गणेश 11 वाडा संघासाठी. आणि हीच एक एक धाव रोखण्याची जबाबदारी असेल ती श्री गणेश 11 वाडा संघासाठी. आणि अभिनव पॅन्थरला या 8 धावा घेण्याची जबाबदारी आहे आणि रोखण्याची जबाबदारी श्री गणेश 11 वाडा संघाला. कोण रोखेल या धावा आणि अभिनव पॅन्थर करेल का? कुठला गोलंदाज श्री गणेशला मात्र साथ देणार? चिराग भानुशालीला यावेळेस मात्र बॉलिंग मार्कवर आणलं जात आहे. प्रेक्षकांच्या नजरा अभिनव पॅन्थरचे फलंदाज उमेश मोरेकडे लागलेले आहेत आणि तेवढ्याच नजरा गोलंदाज चिरागवर. चिराग या सामन्याला कलाटणी देणार की उमेश मोरे या पुढील षटकामध्ये? पहिला चेंडू घाई 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 करायची आहे. या व्यास मात्र सुरेख गोलंदाजी लाईन त्यातल्याच रूपात चांगल्या पद्धतीने उंची चेंडूला चेंडू मात्र मिडल राहतोय. बीट होतोय यावेळेस फलंदाज उमेश मोरे. जबरदस्त सामना आपण पाहतात. रफ अँड टफ टीट फॉर टॅट ची लढाई आपण पाहतायत. चिराग भानुशाली यावेळेस मात्र दुसरा चेंडू हाताळण्यासाठी येतोय. What a shot! What a shot! Terrific cricket. Vivo sixer. What a batting! Thank you, DJ. Thank you. बॉल द्यायचा आहे. चेंडू द्यायचा आहे. चेंडू द्यायचा आहे. थँक्यू डीजे. चेंडू द्या. चेंडू लवकर द्यायचा आहे. प्रतीक सर घाई करायची आहे.
22 चेंडूंमध्ये विजयासाठी धावांचं लक्ष येते 28. 22 चेंडू आणि 28 धावा. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू. चिराग चेंडू घेऊन येतोय. समोरचा फलंदाज उमेश मोरे, ज्यानं या सामन्यामध्ये धावा खेचल्या, ज्यानं आतापर्यंत 2-3 षटकार आहेत आणि एक चौकार आहे. 3 षटकार आणि एक चौकार उमेशच्या बॅटमध्ये आतापर्यंत. ब्लॉक होल जो ब्रह्मास्त्र मानला जातोय क्रिकेटमध्ये, त्या चेंडूचा वापर केला यावेळेसचा चिराग भानुशालीनं. निर्धाव चेंडू जातोय आणि धाव फलक स्थिमित राहतोय. यापुढे मात्र पाहिलं तर 21 चेंडूंमध्ये 28 धावांचं लक्ष राहत आहे. चिराग भानुशाली या सामन्याला कलाटणी देणार की चांगल्या पद्धतीनं कलाटणी देण्यासाठी पाऊल टाकतोय तो उमेश मोरे. आतापर्यंत एक षटकार आहे. 3 चेंडूमध्ये 2 बॉल डॉट सुद्धा आहेत. सामना अजून स्थिर आहे. दरम्यान षटकातील चौथा चेंडू. सुरेख लोवर फुलटॉसचा वापर यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. चिराग मात्र यावेळेस सिद्धता दाखवतोय. पक्ष साध्य आणि सिद्धता ही गुणसूत्र मानली जात आहेत धाव फलक गणिताची, आणि ती मात्र सूत्र आत्ता मात्र हाती घेतोय चिराग भानुशाली. 4 चेंडूमध्ये एक मोठा फटका, 6 धावा सुद्धा आहेत आणि 3 बॉल निर्धाव सुद्धा आहेत. षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. जबाबदारीनं कर्तव्य दक्षतेने मात्र या 2 चेंडूवर जागता पहारा कोण ठेवणार, फलंदाज की गोलंदाज. या षटकातील 5वा चेंडू, 5व्या षटकातील 5वा चेंडू. आणि हवेमध्ये माता चेंडू लाभ केला होता. हवेचा फायदा होतोय की क्षय झेल होतोय. यावेळेस मात्र हवेचा फायदा होतोय. सीमा पार जातोय. नो बॉल सुद्धा त्याचबरोबर षटकार. 7 धावा मिळत आहेत. नो बॉल, फ्री हिट पुढच्या चेंडूवर, फ्री हिट. आणि धाव फलक जर पाहिलं आपण या 7 धावांनी 49 धावांवर. आता मात्र 5वा चेंडू फ्री हिट असेल, ते सुद्धा विस्फोटक फलंदाज ज्यांनी आतापर्यंत एक चौकार आणि 4 षटकार ठोकलेले आहेत. तो एक जबरदस्त फलंदाज अभिनव पॅन्थर संघाचा उमेश मोरे स्ट्राईक एंडला फ्री हिटचा चेंडूसाठी खेळतील. बघूया आता मात्र 20 चेंडू आणि 21 धावा समीकरण या सामन्याचं राहत आहे. नाईस बॉल. यावेळेस फ्री हिटच्या चेंडूवर मात्र फार काही खेळी करता आले नाहीये. 22च्या रूपानं 1 धाव मिळते आणि आता मात्र धावांचं लक्ष राहतंय ते 19 चेंडूमध्ये 20 धावा. सामना मात्र सरासरीच्या रूपांतरणाने येतोय बॉल टू रन खास करून म्हणजे. परंतु क्रिकेटमध्ये हार न मानणं, क्रिकेटमध्ये विश्वास कायम ठेवणं, खचून न जातं, क्रिकेटमध्ये गोंधळून न जातं खेळ करणं म्हणजे क्रिकेट. या गोष्टी फलंदाज आणि गोलंदाजाला सर्वांसाठी कामी येतात. व्हाट बैटिंग. अब यहाँ पे बिग हिटर ने बल्ला बोला, जैसा यूज कैप्टन की बैट में से सबसे लंबा सिक्सर. चेंडू द्यायचा आहे. चेंडू द्यायचा. प्रतीक सर, कमिटी मेंबर प्रतीक सर, आपण चेंडू द्यायचा आहे. थँक्यू, थँक्यू. डीजे कंट्रोल. दरम्यान षटक समाप्त होतोय आणि यापुढे धावता समालोचनासाठी सन्मान्य ठाकरे सर. तर अभिनव पॅन्थर संघ खरोखरच एक चांगले आगेकूच करतोय. त्यांना लक्ष होतं सामन्यामध्ये ते 70 धावा करण्याचं. आतापर्यंत पाहिलं तर 5 षटकाचा खेळ संपला गेला आणि या 5 षटकामधून त्यांनी जे धावांची मजल मारली होती ते एकंदरीत 59 पर्यंत 59 किती 56 धावांपर्यंत मजल मारली आणि तर उर्वरित मात्र 14 धावा पाहिजे आवश्यक आहेत. सामन्यामधून 18 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. तर 18 चेंडू आणि 14 धावा हे कॅल्क्युलेशन असेल सामना जिंकण्यासाठी. लक्ष अगदी जवळ आणलं जाते सामन्याच्या दृष्टीने, विजेच्या दृष्टीने. आणि शेवटी सिद्धेश खेळतात एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय उमेश मोरे सारखा तालुक्यामधला किंवा आपल्या वाडे शहरामधला एक अतिशय नावाजलेला फलंदाज की या स्पर्धेमध्ये त्यांना सूर सापडला. कालच आपण पाहिलं 42 धावा ठोकला होता सुंदर खेळ खेळताना आणि विकी काळेंच्या साथीने मात्र 93 धावांची भागीदारी केली होती किंवा या स्पर्धेतला सर्वाधिक विक्रमी भागीदारी म्हणावी लागेल. कुठल्याही विकेटसाठीची सलामीच्या जोडीची तर झालीच होती आणि मात्र नवीन षटकाला सुरुवात होते. दीपेश गोलप यांचा मारा सुरू होतो षटकामधून.
तर आता पाहायचं 18 चेंडूचा खेळ बाकी 18 चेंडूत केवळ 14 धावांची आवश्यकता. तिथे मात्र अभिनव पॅन्थर संघाला जो अभिनव पॅन्थर संघ या स्पर्धेमधून अतिशय सुरेख खेळ करतोय आतापर्यंतच्या खेळामध्ये. आणि त्या षटकामधून दीपेश यांचा पहिला चेंडू मात्र पाच टाकला खोलवर टप्प्याचा थोडासा स्लोवर आणि मात्र अगदी रेषेमध्ये पकडलं ते अगदी स्टंपच्या रेषेमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याच दिशेमध्ये त्यानं पकडला गेला. पंचांनी मात्र आपला हात बोट वर गेला आकाशाकडे आणि अशा प्रकारे पहिला इथे फलंदाज या षटकामध्ये बाद होतोय. मात्र संघाचा हा पुढचा गडी बाद झालेला. धन्यवाद डीजे. तर रेश्मा सोनावणे आपल्या इथे रिक्षा घेऊन येते मैदानामध्ये. तत्पूर्वीच आपण पाहतोय की नुकतंच सफलता मिळाली तिच्या षटकामधून आणि एक चांगला फलंदाज इथे बाद केला गेला दीपेश घोलाप यांनी. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत सामन्यामधून आणि मनोज जे युवा यंग असताना फलंदाज संघासाठी मात्र सुरुवात करतील आपल्या इनिंगला सुरुवात करतील आणि दीपेश घोलाप थोडंसं फिल्डिंगमध्ये थोडीशी अदलाबदल करू पाहत आहेत. तत्पूर्वीच आपण मगाशीच म्हणतो की अजूनही सामना जिंकण्यासाठी जे लक्ष राहत आहे ते 14 धावा करण्याचं. अशा 20 षटकामधला आता दुसरं चेंडू एकंदरीत 17 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. 17 चेंडूमध्ये करायचे आता त्या उर्वरित 14 धावा आणि दीपेश घोलाप अतिशय आपण त्यांना नेहमीच फलंदाज म्हणून विस्फोटक फलंदाज पाहत असतो पण तो गोलंदाज म्हणून सुद्धा खूप चांगली कामगिरी करत असतात. आणि पुढचा चेंडू यावेळेस मात्र हा फॉली चेंडू मात्र कट केला गेला स्वेअरच्या बाजूने क्षेत्ररक्षक 2 असताना देखील त्याच्यामधून चेंडू प्लेसमेंट जबरदस्त चेंडू सीमा पार केलाय. विवो चौकार जातोय. तर या चौकारावरच संघाची धावसंख्या जाऊन ठेपलेली ती फलकावर आता मात्र 70 धावा अजूनही 60 धावा 70 धावा करायच्या आहेत स्कोरर सांगते आणि तत्पूर्वी अजूनही 10 धावांची आवश्यकता राहते. 16 चेंडूचा खेळ बाकी. षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न अगदी आपल्या फिरकी मारण्याने मात्र जाळाला मिळण्याचा प्रयत्न होता आणि पुढच्या चेंडूवर अगदी हवाळपणे स्टिअर केला गेला पुश केला गेला ती दिशा दिली गेली आणि त्यावर एक धाव घेताना मात्र स्ट्राईकवर आणता येतं त्या आशिष शिंदे यांना. तत्पूर्वीचं धावसंख्या जाऊन पोहोचले 61-61 70 धावा करायची आहेत. सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल की सुरुवातीला जी बॅटिंग केली होती 69 धावा ठोकल्या गेल्या होत्या त्या प्रतिस्पर्धे श्री बालाजी 11 संघाने आणि त्यांना उत्तर देताना मात्र एक श्री गणेशजी 11 संघाला उत्तर देताना आत्तापर्यंत 61 धावा फलकावं लागल्यात. तर दीपेश षटकामधला आता पुढचा चेंडू सामना करणार आशिष शिंदे आणि 5 पडलेला चेंडू मात्र यावेळी नक्कीच फिरक घेतोय. चेंडू थोडासा लागायचा आतमध्ये वळला आणि लगेच त्यांचा त्रिफळा घेऊन जातोय. त्रिफळाची बाद होत आहेत. तर दीपेश मात्र कमाल करतायत त्या सामन्यामधून या षटकामधून. अगदी खरोखरच सामन्यात रंग भरले त्यांनी असं म्हणावं लागेल कारण 2 गडी इथे बाद केले ते षटकामध्ये आणि संघाला नक्कीच थोपवण्याचा प्रयत्न होतोय तो इथे अभिनव पॅन्थर संघाला कारण 2 हुकमी फलंदाज तंबूमध्ये परतवलेत या षटकामधून आणि अशा प्रकारे एक आणखी गडी बाद होतोय संघाचा. तर एकंदरीत 4 फलंदाज बाद झाले आहेत आणि या षटकात मात्र 2 गडी बाद केले गेले. तर 4 बाद धावसंख्या अजूनही फलकावर स्थिर झालेली थांबलेली ती 61 धावा 61 अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. तर 14 चेंडूचा खेळ शेष राहतोय. 14 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण आता सामन्यामध्ये राहतंय. तिथे सामना जिंकण्यासाठी अभिनव पॅन्थर संघाला जो आपण पाहतोय अमोलजे पाटील आणि देशमुख सरांचा हा संघ अतिशय सुंदर अशी कामगिरी होते. दरम्यानला पुढचा चेंडू आणि हलकीशी पंचांकडे दाद मागे देते. पायावर थोडं सापडल्यानंतर जे आलेले नवीन फलंदाज आपण पाहतो त्यांच्या पायाला स्पर्श करून पाठीमागे गेला होता आणि या दरम्यान एक बायज रूपाने धाव अजय आले होते मैदानामध्ये. बॅटला स्पर्श झाला असं पण सांगतायत मात्र थोडंसं लक्ष अगदी स्लाइड कट लागून गेला असावा आणि पंचांनी त्यामुळेच डिक्लेरेशन केलं. तत्पूर्वीच एक धावेने खातं उघडतात. आपलं वैयक्तिक संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 62-62. 4 बाद 62 अजूनही 8 धावा पाहिजेत. मात्र आता डावखुरे फलंदाज स्ट्राईकवर असतील या षटकामध्ये पुढचा चेंडू आणि अगदी पुश केला केव्हा पुन्हा एकदा दिशा पाडण्याचा प्रयत्न
आणि फेक जी होत होती थोडीशी अगदी स्टंपचं लक्षण होतं, परंतु चेंडू थोडासा बाहेरून जातोय आणि पाठीमागे गेल्यानंतर त्यांना आणखी त्याच्यावर धावा मिळतात. पाहता पाहता इथे 3 धावा जोडल्या गेल्या, 3 धावा घेतल्या गेल्या असं म्हणावं लागेल. संघासाठी मात्र आपलं सर्वस्व पणाला लावतात हे दोन्ही फलंदाज आणि 3 धावा जमा करताना संघाची धावसंख्या नेत आहेत ते फलकावर आता 65. अजूनही 5 धावा आवश्यकता आहे. तर दीपेश गोलापा यांचं हे षटक इथे मार्गी लागलं होतं. एकंदरीत 6 षटकांचा हा खेळ संपला गेला आणि अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी, 12 चेंडूचा खेळ बाकी राहतो. या 12 चेंडूत केवळ 5 धावा. धन्यवाद डीजे. अतिशय सुमधुर संगीत आपण ऐकत आहात. दुपारचं आपण सत्र पाहतोय. बरोबर दुपारचे 2:15 वाजले आहेत. आपल्याला अजून पुढचे सामने खेळायचे आहेत. अशा वेळी जरा थोडीशी घाई झाली पाहिजे आणि नवीन षटकाला तर कॉमेंट्रीकडून मारा सुरू करता येते प्रीतम तरे. तर 12 चेंडूचा खेळ बाकी राहतो. या 12 चेंडूत केवळ आता 5 धावा गरजेच्या आहेत सामन्यामध्ये. त्या इथे अभिनव पॅन्थर संघाला अतिशय दर्जेदार खेळ करता येतात स्पर्धेमधून. आणि आता बघूया दीपेश गोलाप्पा तयारीत आहेत स्वतः संघ नायक म्हणून खूप मोठी जबाबदारी घेताना. आणि त्या षटकातला प्रीतम यांचा पहिलाच चेंडू मात्र सुरेगड चेंडू टाकला गेला होता. फलंदाज मात्र पटले सकले त्यावर बॅटमध्ये घेण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा त्यांचा एक जोखीम बरी धाव घेतली. लेग बाय रूपाने का होईना धाव संघासाठी मिळते हे महत्त्वाचं आहे. ती कशा प्रकारे मिळाली याचं महत्त्व नसेल, कारण मर्यादित षटकाच्या सामन्यामध्ये अशा प्रकारचे धावेचं महत्त्व खूप वेगळं असतं. आणि याच एकेरी धावेने धाव संघ जाऊन पोहोचले 66. आता केवळ चौकाराची आवश्यकता, एक विवो चौकार मारायच्या सामन्यामधून आणि त्यासाठी असतील ते 11 चेंडू. तर तरीसुद्धा प्रयत्न करू पाहतायत. नक्की चांगले प्रयत्न करत राहिलं पाहिजे शेवटपर्यंत. आपण हार न मानता प्रयत्न करत राहिला पाहिजे. आणि हा पुढचा चेंडू वर मात्र अगदी आपला शरीराचा समतोल साधायचा प्रयत्न झाला होता. अगदी थोडेसे खसकलेत किंवा फिसललेत आणि या दरम्यान आपली धाव तर मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला. आणि दुसऱ्या धावेचा विचार होते इथे मात्र फेक करत होते. अचूक लागला नव्हता नियम आणि चेंडू पाठीमागे जाते. बघायचं आता किती धावा मिळतील. बहुधा चेंडू सीमा पार गेला तर नक्कीच या धावांचा वाढणार आहेत आणि सामना संपणार आहे. आणि हा बहुधा चौकार गेला तिकडे. अशा प्रकारे 6 धावा पकडल्या गेल्या, कारण 2 धावा अगोदरच घेतल्या, फेक झाली आणि चेंडू सीमा पार गेला आणि 6 धावा जाताना मात्र संघ जिंकला गेला आहे. अशा प्रकारे अभिनव संघाने एक शानदार विजय मिळाला या सामन्यातून आणि लीगमध्ये आणखी एक विजयाची नोंद केलेली. 2 गुण वाढवलेत आपल्या या खात्यामध्ये. तर अशा प्रकारचा हा सामना संपला. आणि खरोखरच चांगली माहिती आपण पाहतोय. देत आहेत आम्हाला इथे ते साईराज, ज्यांचं सुद्धा मी कौतुक करतो. एक लेखनिक म्हणून आम्हाला इथे लाभले सध्या. तर या सामन्यामधून जी खास कामगिरी आपण पाहतो, कुठल्या फलंदाजी किंवा गोलंदाजी केलेली, सर्वोत्कृष्ट अशी कामगिरी केलेली अशा खेळाडूला सन्मानित होता येईल. तत्पूर्वी आपण पहा जरा कुठल्या फलंदाजी धावा झाल्यात, कुठल्या संघात विकेट घेतल्यात आणि अशा वेळेस नक्कीच